महारवतनाच्या जागेचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरल्याच्या नंतर अजित पवारांनी खुद्द हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो पार्थ पवार रद्द करणार असल्याचं जाहीर केलं। मात्र जरी हा व्यवहार आता रद्द होणार असेल तरीही अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळतात। या प्रकरणामध्ये कोण कोण कशा पद्धतीने इन्व्हॉल्व होतं असे अनेक सगळेच प्रश्न यात निर्माण झालेत। मात्र या सगळ्यानंतर आता आपण बघतोय की पार्थ पवारांना डावलून इतरांवर सगळ्यांवर कारवाई होताना दिसते। पार्थ पवारांवर अजून तितकीशी कारवाई झालेली मुळात दिसून येत नाही। या सगळ्यावर खरं तर आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, काय सांगाल, तुम्ही या प्रकरणामध्ये 2-3 दिवसांपासून ऍक्टिव्ह आहात, अनेक पोस्ट तुम्ही केलेले आहेत। आत्ताच हे संपूर्ण प्रकरण पाहिलं तर सहाय्यक दुय्यम निबंधकांचं निलंबन या सगळ्यामध्ये झालं। मात्र तहसीलदारांनी या सगळ्यातल्या परवानग्या देणं असेल किंवा त्यांची या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, हे प्रकरण जितकं वरवर दिसतं त्यापेक्षा किती आतपर्यंत खोल आहे असं वाटतं? हे सध्या गेले 2-4 दिवस फक्त 2 प्रकरणाभोवती हे सगळा विषय फिरतोय। परंतु याच्यामध्ये जर शासनाचाच बोपोडीला झालेला FIR बघितला तर शासन स्वच्छ शब्दामध्ये असं म्हणतंय की आमचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना अशा जमिनी चा अपहार करून त्या सरकारी जमिनी खाजगी लोकांना देण्याची सवय आहे। जर शासनच म्हणत असेल की आपला एक अधिकारी शासकीय जमिनींचा अपहार करतो तर या 2 वर हे प्रकरण थांबत नाही। अशा लोकांनी आणखी असे किती व्यवहार केलेत त्याची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की हे व्यवहार असे सहजासहजी रद्द होत नाहीत। बोपोडीच्या तहसीलदाराने जे केलं की मुंडव्याच्या जागेचा सुद्धा ताबा देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे याच्यामध्ये केवळ दस्त रजिस्टर केला आणि तो दस्त नंतर आता रद्द करू एवढा मुद्दा उरलेला नाही। हा शासकीय जागेचा अपहार झालाय, त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे केवळ दस्त नोंदणी केला आणि तेवढ्याच विषयावर तो व्यवहार रद्द केला की FIR रद्द होईल अशी अवस्था कधीच नसते। मुद्देमाल परत दिला म्हणून गुन्हा कधीही रद्द होत नाही। हा गुन्हा झालाय, त्याच्यामुळे सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे। पार्थ पवारांनी या जमिनीचं जे IT पार्कसाठीचं जो परवानगी आहे ते त्या कंपनीसाठी मिळाली होती। त्या कंपनीमध्ये दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार दोघंही इन्व्हॉल्व आहे। कंपनी कायद्यानुसार कोणीही एखाद्या जरी व्यवहारानं आणि एरवी सुद्धा कुलमुखत्यारपत्र वगैरे जे काय असेल त्याच्यामध्ये कोणी म्हणजे समजा मी एखाद्याला कुलमुखत्यारपत्र दिलं तर त्याने केलेला व्यवहार हा माझ्यावरही बंधनकारक असतो। त्यामुळे असे व्यवहार करणारे सगळे याच्यामध्ये दोषी आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे बोपोडीला गुन्हा झाला 15 एकराचा, मुंडव्याचा 40 एकराचा। त्याच्यामधले जे लोक आहेत ते राजकीय पक्षाशी संबंधित आहेत। त्याच्यातले काही जणांचे पूर्वीचे गुन्हे आहेत। मुंडव्याच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे सामील आहेत, तर बोपोडीच्या प्रकरणामध्ये BJPचे हेमंत गावंडे म्हणजे त्यांचे संबंध सगळे संघ BJPचे ते सामील आहेत। त्याच्यामुळे सगळ्या पक्षांचा हा एक सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनी बळकावून हा एक धंदा झालेला दिसतोय। तर त्याच्यावर कंट्रोल आणलं पाहिजे। हे जे आपले बावनकुळे जे आहेत, जे हे दोन्ही खाती आहेत, तहसीलदार किंवा रजिस्ट्रार, ही दोन्ही खाती ही बावनकुळेच्या अंडर आहेत। मध्यंतरी असं ऐकलंय की त्यांनी कुणातरी सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये धाड टाकून ड्रॉवरमधले पैसे पकडले। त्या ड्रॉवरमधल्या पेक्षा हे काही लाख पटीनं गैरव्यवहार इथं झालेत। अशा व्यवहारावर कुणाच्या तरी तक्रारीनंतर आम्ही कारवाई करतो असं म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून या विषयावर दखल घेऊन सगळ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे। पण सर, एकंदरीत जर आपण पाहिलं या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे एक प्रकरण महारवतनाचं समोर आलं, त्यानंतर अनेक प्रकरणं समोर आली। मुळात अशा पद्धतीचं प्रकरण दडवण्यासाठी किती प्रयत्न केले जातात? पहिली गोष्ट म्हणजे हे महारवतन हा प्रकार नव्हता। जे महारवतन म्हणतायत ना, ते त्या गोष्टीचा आड घेऊन या सगळ्या प्रकरणाच्या लपायचा प्रयत्न करतायत। महारवतन 1965 साली रद्द झालं। त्यानंतर ते जे वतनदार होते त्यांना शासनाने पैसेही दिले। त्यानंतर मग त्या शीतल तेजवानीच्या लक्षात आलं की आपण याच्यामध्ये गडबड करू शकतो, असं करून तिने त्या लोकांना थोडंसं लोभ दाखवला आणि त्या लोभामध्ये फसून त्या लोकांनी 2006 साली त्यांना पॉवर ऑफ अटर्नी लिहून दिली की या सगळ्यातलं जे काही महारवतन वगैरे आहे ते रद्द झालं असतं तरी शासनाकडून ही आपण परत मिळवू जागा। आणि त्या अनुषंगाने त्यांनी तसे प्रयत्नही केले, परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही। आणि त्यानंतर मग हा जो काही दस्त नोंदला, त्याच्या दस्त नोंदणीसाठी जे इन्ग्रेडियंट असतात म्हणजे पैसे देणे, प्रत्यक्षात जागेची मालकी तपासणे वगैरे वगैरे काही तपासलं नाही।
महारवतन रद्द झाल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली होती. शासनाने सदर जागा ही केंद्र शासनाची जी बोटॅनिकल गार्डन आहे, सर्वे आहे, त्यांच्यासाठी भाड्याने दिली होती. ती वारंवार भाडेपट्टा वाढवला होता आणि तो भाडेपट्टा अजूनही 2038 पर्यंत कायम आहे. अशा स्थितीमध्ये ह्या जागेचा व्यवहार करणं, या जागेची सगळी माहिती ज्यांना आहे त्यांनी अशा जागेचा व्यवहार करणं हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुणीही असं म्हणू शकत नाही की ते अमक्याची होती ना तमकी शर्त होती ना अमक्यामुळे हे केलं, असं काही नाही. हा सरळ सरळ शासकीय जमिनीच्या अपहाराचा प्रकार आहे. त्याच्यामुळं काय घडलं काही नाही याला महत्त्व नाही आहे. याच्यामध्ये गुन्हेगारांना शिक्षाच झाली पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून सर आपण अनेकदा असं बघतोय की अशा पद्धतीचे जे घोटाळे केले जातात, म्हणजे पुण्यातले अनेक आपण घोटाळे बघितलेत, आपण अनेकदा बोललोय या सगळ्या विषयांवरती. शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरणं हा प्रकार सर्रास वाढताना पाहायला मिळतोय. आधी कुठेतरी थोडासा धाक वगैरे होता या अधिकाऱ्यांमध्ये, मात्र आता अजिबात धाक राहिलेला नाही. शासकीय अधिकारी नेत्यांपेक्षाही जास्त आपण म्हणू शकतो की कुठेतरी बेजबाबदार झालेत असं वाटतं या सगळ्या. बेजबाबदार झालेत आणि त्यांनी आता संगनमत केले. त्यांना माहिती आहे आपलं काही होणार नाही, आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही. कारण ज्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, ज्यांनी त्यांना म्हणजे सरळ मार्ग शिकवायचा, चुकलं तर शिक्षा करायची, तेच अशा गुन्ह्याच्या प्रवृत्तीमध्ये सामील असल्यामुळे अधिकाऱ्यांना आता अजिबात भीती उरलेली नाही. काही केलं तरी आपले जे नेते आहेत, खरं तर हे अधिकारी राहिले नसून हे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झालेत. त्यामुळे ते अधिकाऱ्यापेक्षाही, अधिकाऱ्याच्या जबाबदारीपेक्षाही कार्यकर्त्याची जबाबदारी जास्त पार पाडतात आणि ते मग राजकीय नेत्यांशी संगनमत करून असे गुन्हे करत राहत आहेत. आणि आता जसं या केसमध्ये झालंय की काही केलं तर जे राजकीय पाठबळ असणारे लोक आहेत त्यांना सोडायचा प्रयत्न चाललाय आणि कुठेतरी किरकोळ त्या, आणि याच्यामध्ये एवढा मोठा व्यवहार झालाय की त्या अधिकाऱ्याची नोकरी गेली तरी त्याला फरक पडणार नाही. ही जागा त्यांनी काही फुकट कामं केली असतील अशातला भाग नाही, त्याचा काही ना काही मोबदला त्यांनी घेतला असणार. त्यामुळेच एवढा पैसा या जमिनीच्या व्यवहारात आहे की नोकरी गेली तरी अधिकाऱ्यांना भीती वाटत नाहीये. पण सर तुम्ही आत्ताही बोलताना असं म्हटलात की या सगळ्याच्या नंतर राजकीय नेते या सगळ्यामधले जे कोणी आहेत किंवा त्यांच्याशी रिलेटेड जे लोक आहेत त्यांना कुठेतरी वगळण्याचा प्रयत्न हा दिसून येतोय. अजूनही पार्थ पवारांवर ठाम अशी कुठलीही कारवाई झालेली नाहीये. जाणून बुजून हे सगळं केलं जातं आणि जनतेची उघडपणे फसवणूक केली जाते असं म्हणा. जनतेची ही फसवणूकच आहे आणि हे ज्यांच्यावर जबाबदारी आहे, म्हणजे मला आता हल्ली प्रश्न असा पडतोय की मंत्रालयात मंत्री बसतायत की राजकीय पक्षाचे नेते किंवा कुणाच तरी वडील वगैरे पालक बसतायत. जर तिथे एखादा मंत्री असेल किंवा वरिष्ठ अधिकारी असतील तर ते त्या कायद्यानं संविधानानं आपली जबाबदारी पार पाडणं त्यांचं कर्तव्य आहे. परंतु ते करण्याच्या ऐवजी आपल्या मुलांना, आपल्याशी संबंधित जे लोक आहेत त्यांना वाचवण्याचा हे सगळे प्रयत्न करतायत. त्यामुळे ते मंत्री नाही तर कोणाचे तरी पालक म्हणून तिथं बसलेत, राजकीय पक्षाचे नेते म्हणून बसलेत आणि जी काही शपथ त्यांनी घेतलेली आहे त्या शपथेशी ते प्रतारणा करतायत, असंच याच्यामध्ये म्हणावं लागेल. सर हा एकंदरीत संपूर्ण प्रकार जर आपण पाहिला तर आतापर्यंत म्हणजे जैन बोर्डिंगचं प्रकरण असेल, त्यानंतर आता हे सगळं प्रकरण असेल, अशा पद्धतीच्या किती जागांचा हा सगळा घोटाळा असू शकतो किंवा राज्यातल्या सुद्धा किती जागा या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने हडपण्याचा प्रकार केलेला असू शकतो असं तुमचा अंदाज? कारण तुम्ही नेहमीच माहिती अधिकार कार्यकर्ते. तुम्ही एक दोन गोष्टी याच्यातल्या समान आहेत. आपण जे आता जे प्रकरणाबद्दल बोलतोय त्याच्यात कुठेही राजकारण्याशिवाय दुसरा कुठला व्यवहार आपल्याला आढळलेला नाही. मग याचाच अर्थ या सगळ्या प्रकारांच्या मागे फक्त राजकारणीच असतात आणि मग त्यांचे काय नातेवाईक अधिकारी नावाने जे काही कार्यकर्ते आहेत ते असतील. माझा अंदाज गेल्या 2-4 वर्षातला असा आहे की आपण हे फक्त पुण्यामध्ये काय की पुण्यात थोडी जागरूकता आहे, काही ऍक्टिव्हिस्ट आहेत, काही लोक अजूनही प्रयत्न करतायत म्हणून हे प्रकार उघडकीला तरी येत आहेत. गेल्या 3-4 वर्षामध्ये, मी फक्त 3-4 वर्षाचं बोलतो, आधीचं बोलत नाही, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक जागांचं आरक्षण बदलणं, आरक्षण रद्द करणं, आरक्षण आणखी काहीतरी त्याचं करणं असे प्रकार झालेले आहेत आणि ते जवळपास 350 ते 400च्या घरात आहेत. पण तिथं ते बघायला किंवा ते उघडकीला करायला कसा गैरव्यवहार झालाय आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मग कायद्याचं पालन झालं नाही असं दाखवायचं म्हणून त्या परत द्यायच्या, आणखी अनेक गोष्टी अशा केल्या जातात. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 वर्षामधली ही 350-400 प्रकरणं तरी दिसत आहेत जी वेबसाईटवर आहेत. त्याशिवाय आणखी चोरी छुपे काय केलं असेल ते अजून कुणाला माहिती नाही. म्हणजे जमीन माफियांचं सरकार आहे असं थोडक्यात म्हणू शकतो.
100%. याच्यात म्हणायला मला जर तर मध्ये काही वाटत नाही. हे जमीन माफियांचंच सरकार आहे आणि त्यांना वाचवणाऱ्यांचं सरकार आहे. सर आणखी एक महत्वाचा या सगळ्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की शीतल तेजवानी ही जी महिला आहे, या संपूर्ण इतकं 4-5 दिवसांपासून हे प्रकरण लावून धरलं गेलं, मात्र शीतल तेजवानीचा कुठलाच पत्ता अजूनपर्यंत पोलिसांकडेही नाहीये. दुसरं, आधीच आपण पाहिलं निलेश घायवळ परदेशात आहे, बरेच आपल्याकडचे लोक फ्रॉड करतात, परदेशात जातात. दुसरीकडे शीतल तेजवानी हिच्यावर कुठल्याही पद्धतीचा अटक वॉरंट झाला नाही, गुन्हा दाखल झाला, तिच्या अटकेची कारवाई झाली नाही आणि आता ती परदेशात असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे पुन्हा एकदा तेच होत आहे, मात्र याच्यामध्ये बदल कुठेच होताना दिसत. शीतल तेजवानीचे मिस्टर सागर सूर्यवंशी पिंपरीतलं मोठं प्रस्थ होतं. ते मला वाटतं अजूनही जेलमध्येच आहेत. त्यांच्याही व्यवहार जमिनीचेच होते. तिथेही जमिनीच्या नावानेच लोकांना फसवायचा हा उद्योग होता. इथंही त्यानंतरही एवढं सगळं होऊनही त्या अजूनही जमिनीच्याच व्यवहारामध्ये आहेत. तिकडचं कुलमुखत्यारपत्र यांच्याच नावाने आहे, शीतल तेजवानींच्या. बोपोडीचं कुलमुखत्यारपत्र यांच्याच नावाने आहे. याचा अर्थ अशा जमिनी हेरून ते कुलमुखत्यारपत्र लिहून घेऊन मग त्या जमिनीचा अपहार करण्याची एक मोठी टोळी कार्यरत आहे. त्याच्यामध्ये शीतल तेजवानींच्या किंवा मिस्टरांचे जे काही प्रकरण आहेत ते आता त्याच्यावर कुलूप सुद्धा आहे. आता म्हणजे ईडीने वगैरे धाडी घातलेली आहेत. सेवा विकास बँकेचं त्यांचं प्रकरण आहे. याचा अर्थ त्यांना जाणीवपूर्वक संरक्षण मिळतंय. कदाचित याच राजकारण्यांचे आपल्याला अशा जमिनी बळकावता किंवा फुकटात मिळवता याव्यात यासाठी त्यांना संरक्षण असेल अशी माझी शंका आहे. पळून जाण्यासाठी सुद्धा कुठेतरी मदत केली जाते इनडायरेक्टली, आपण असं म्हणू शकतो. कारण अटक वॉरंट खरं तर इतके गुन्हे त्यांच्यावर आहे की यापूर्वीच त्यांच्या विरुद्ध LOC वगैरे लागू करायला हवी होती. पण शेवटी आपलं शासन कसं चालतं हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं कदाचित LOC अजून निघाली नसेल. पण आता तरी त्या गुन्ह्यांची व्याप्ती बघता, त्याच्या रकमा पाहता, अर्थात कितपत करतील माहिती नाही, परंतु निदान ज्यांच्यावर गुन्हा झाला आहे, दाखल झाला आहे, त्यांच्या बाबतीत तरी LOC लागू करण्यात यावी. धन्यवाद सर. आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणानंतर आता मुळात शीतल तेजवानी कुठे आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तिला शोधण्यासाठी पोलीस काय करतात हा दुसरा प्रश्न. त्याचबरोबर ही केवळ एक जागा नाहीये, बोपोडीचं हे दुसरं प्रकरण नाहीये, अशा पद्धतीची अनेक प्रकरणं आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारची उदासीनता मोठ्या प्रमाणात दिसून येते. महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्यावरती जास्त काम करायला हवं. ते सुद्धा या सगळ्यामध्ये मंत्री म्हणून कुठेही लीड घेताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे सरकार म्हणून हे सरकार पूर्णपणे जमीन माफियांचं सरकार आहे का, असाच प्रश्न सामाजिक कार्यकर्ते, विरोधक आणि आता सर्वसामान्यांकडून सुद्धा उपस्थित केला जातोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.